सो गाईज आज बनवते आहे लोणी काढते आहे आणि त्याचं तूप बनवायचं आहे आणि पहिल्यांदा तूप बनवते आहे। खरं तर हे तूप बनवण्याचं काम मी लग्नाआधी कधीही केलेलं नव्हतं, पण इथे करते आता, कारण आता दूध तापवलं जातंय तर रोज रोज कोण साय खाणार, त्याच्यामुळे मी साय ठेवत होती, तर त्या साईचा आता काहीतरी उपयोग होणार आहे बघा। आणि हे जे आहे हे मिक्सरच म्हणतात, तर त्याला काही ग्राइंडर म्हणतात, हां काहीतरी म्हणतात, मला असं वाटतं त्याला इलेक्ट्रिक मिक्सर असं काहीतरी म्हणतात समथिंग। पण ते मला अशा प्रकारे दिलं होतं लग्नात ज्या ज्या गोष्टी दिलेल्या आहेत ना त्या सगळ्याचा यूज होतोय, प्रत्येक गोष्टीचा यूज होतोय। हे बघा प्रत्येक गोष्टीचा यूज आहे। मस्त लोणी आलेलं आहे, त्याचं तूप बनवायचं आहे। मी एका हातात मोबाईल धरल्यामुळे ते फिरतंय। हे बघा हे छान असं मस्त लोणी आलेलं आहे याचं। हे बघा हे जे वरती आलेलं आहे ना हे सगळं मस्त असं लोणी, याच्यावरती पाणी जे आलं थोडंसं काढून घ्यायचं आणि आता छान तूप कढवायला ठेवायचं। हे बघ त्याला म्हणतात लोणी, काय म्हणतात त्याचं सांग? मला कसं माहिती असं? कसं काय माहिती? दिसत नाही लोणी? तुम किचन की महाराणी हो ना, तुम देख लो। अरे महाराणी नाही, मी पहिल्यांदा बनवतीये। मला काही सवय नव्हती याची। आत्ता कसे कुठेतरी मी आता कामाला लागलीये, तेव्हा मी हौशी कामगार होते, आता मी काय म्हणतात हौशी स्वयंसेवक होती मी, तेव्हा सेवा द्यायची मी, पण आता मी रेग्युलर कामगार आहे, पण बिनपगारी फुलाधिकारी। हा फुलाधिकारी बरोबर। आता लावते आम्हाला किती स्ट्रगल आहे आयुष्यात, अजून गॅस शेगडी घेतली नाही आणि आम्हाला जवळ स्विच पण नाही, म्हणून आम्हाला इकडे लावायला लागतंय आणि 2-3 महिन्यात घ्यायचं। इथे खाती मी वडा असं आधी आपल्याला घ्यायलाच लागणार आहे। हे बघा कसं पाणी बरोबर साईडला झालं, ते आता दिसतंय का? इथे दिसतंय का? दिसतंय, दोन्ही दिसतंय। आता बोल, लई आळशी मला तर स्वतःच बघ। आता काय झालं तिकडे? ये घाबरू नको इकडे ये मैदानात येत तेव्हा ते कसं टावेल टाकलेलं आहे ते मला अजिबात आवडत नाही, ते अतिशय चुकीची सवय आहे ती, आणि घाणट्याचं समर्थन करू नको, किती घाण सवय पण ती बंद करायची नाही करायचं। मला बंद बोलला ना तू कर म्हणून, अब देख तू का झोपेतून काय मला केव्हाचा बोलत होता की तू फार आळशी आहे, तू हे एक्सप्लोर करत नाही, तू ते करत नाही। इथे मी बनवून राहिलेली आहे, तूप कडवून राहिली, तर त्याचं ज्ञान मी ऐकते। हो का? आता बोल काय बोल? तू काहीच करत नाही, नुसती आपली घरी झोपती, लोकांना वाटतं तुला काम करती। तू तुझं बघ रे, तू तुझं बघ। 12 वाजले आज 12। मग मी काम करतो, मी ऑफिस मध्ये दमतो थकतो, मी पण घरात काम करते, रिकामी माशांनी मारून राहिलेली आहे, मी क्लासला सुद्धा जाते, रिकामचोट घरात नाही बसते। आज मी सकाळी 6 वाजेला उठलेली, काल रात्री 2 वाजेपर्यंत पिक्चर बघितला, 6 वाजेला वाटते का लाज? तुला काही वाटतं का की मला सकाळी पिक्चर बघते सकाळी उठायचं आणि मला सकाळी मला पण बघायला लावते पिक्चर? काय कसला आहे की हिला लवकर उठायचंय? हो का? तो मला म्हणलं होतं तुला बघायचं का, तुझंच बघायची इच्छा होती। तो मला बोलला सॅटर्डे संडे मला सुट्टी आहे, मला उशिरा उठायचंय, म्हणून मी त्याच्यासाठी पिक्चर बघितला। 6 वाजेला उठली, 8 आणि रोज नाटकं करते म्हणून मी आज बघितलं, तिकडे पण लक्ष आहे माझं समोर मी इथे ठेवलेलं आहे, तूप कढवायला ठेवलंय। पण माझं कंप्लेंट ऐकून घ्या, मी कधीच बोलत नाही। त्याला तू 6ला उठली, क्लासला गेली 8 वाजेला, 8 ते 9:45 11 क्लास करून आली म्हणजे घेऊन आली मी क्लास घ्यायला, बस क्लास घ्यायला जाते, तिथे क्लास घेऊन आली, तोपर्यंत राजांची मस्त झोप चालली। बास झाला आता, कौतुक तिकडे लक्ष ठेव, कौतुक सांगते। अरे माझं लक्ष आहे फुल, हे बघ उकळत आहे ते व्यवस्थित, तूप कडेल अजून, स्वतःच कौतुकाची वेळ आली तर आता संधी होते। आता मला बोलतो आळशी म्हणतो। तुझं कबट दाखव जरा, कबट किती व्यवस्थित आहे, कपडे सगळे माझे बघ व्यवस्थित तुझ्यापेक्षा। हे बघा तूप कढवतीये मी इंडक्शनवर, पाहिलं?
बरं बाय द वे मगाशी जी चालली होती ना डिबेट, त्याला भांडण समजू नका बरं. भांडण्यासारखी होती पण मजेने होती, सिरियस नव्हती. आमचं अजून सिरियस काही भांडण तसं झालेलं नाही आहे. टचवूड. वूड कुठे? वूड 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 सापडला टचवूड. अजून भांडण झालेलं नाही आहे आणि कधी होऊ नये. गाईज हे बघा तूप किती छान दिसतंय. माझ्या मेहनतीचं कष्टाचं फळ. प्रतीक लवकर इकडे ये. हे बघ माझं तूप. मी तिकडे काम करून राहिले, तू काय करतोय आता? खरंच तुझं तर मगाशी जसं झालं ना तसंच झालं. मग आता मी व्हिडिओ पाहिला त्यानुसार. चल उठ पटकन. मी तिथे एवढे काम करून राहिले. खरंच तो सीन तसंच झाला प्रतीक, आहे की नाही? उठ माझं तूप बघायला ये. नाही बघायचं. मी एवढी येतोय ना, चांगलं आहे वास येतोय. चल बाहेर, चल बाहेर, चल बाहेर, चल. येऊन नुसतं मोबाईल बघून राहिलेला आहे प्रतीक. मी तिथे मेहनत घेते. संध्याकाळचं प्लॅनिंग करायचं. 10 वेळा विचारलं सकाळपासून, संध्याकाळचं काय प्लॅन आहे? जायचंय बाहेर, नाही जायचंय, काय करायचंय? घरी वासाय झोपायचंय? मला बोर करू नको, मी चालले. चलतं का नाही मला तू बघायला का फटका देऊ? चालली. हे पहा झालं. हे देख. वा. सो गाईज हे बघा माझं तूप किती मस्त रेडी झाले. पहिल्यांदा बनवलं आहे मी आयुष्यात. मस्त रेडी झाले. भरते मी त्याला आता डब्यामध्ये. हे बघा किती छोटंसं भांडं आहे. तेला तुपाचं होतं. हे परत एकदा रुखवंतावर मिळालेलं आहे, पण तेलाचं आणि तुपाचं होतं. पूर्ण तुपाचं भांडं फुल भरलेलं आहे. एवढं तूप कढवलं आहे मी आज. इतकी भारी फिलिंग आहे ना, म्हणजे आपण हे बघा दिसतं का तूप ह्याच्यात? इतकी भारी फिलिंग आहे, कारण याच्या आधी कधीही जी गोष्ट केली नाही ती गोष्ट केली आणि ती सक्सेसफुल झाली आहे. तूप म्हणजे घरातली लक्ष्मी असते, लक्ष्मी असं मला म्हणायचं आहे. म्हणजे मला सासूबाई बोलल्या तूप म्हणजे घरातली लक्ष्मी असते म्हणे. तू पहिल्यांदा कढवलं आहे ना, छान होईल म्हणे. मस्त बनवलं आहे बघा. हे बघा मस्त ठेवून देतात त्याला व्यवस्थित. हे बघा किती छान छोटूशी. अरे 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 व्हेरी गुड.